बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरामध्ये मिस्टर युनिव्हर्सची एंट्री झालेली होती, पण ते आता बनले आहेत मिस्टर इंडिया। हो, अशीच काय अपडेट आहे आणि याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे की तो मिस्टर इंडिया कोण आहे जो बिग बॉसच्या घरामध्ये शोधून सापडेनासा झाला। याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखाने आर्याची तर क्लास घेतली, पण संग्रामला पण सोडलं नाही, कारण संग्राम पूर्ण आठवड्यामध्ये मला कुठेच दिसला नाही। त्याला मी फक्त आणि फक्त शोधत होतो की कुठेतरी दिसेल, कुठल्या तरी मोमेंटला तो दिसणार, पण तो कुठेच दिसला नाही। आणि यामुळे रितेश भाऊच्या धक्क्यावर संग्रामला बोलत होता की तुम्ही मिस्टर युनिव्हर्स आहात, पण बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही मिस्टर इंडिया बनले आहात, म्हणजे तुम्ही कुठेच दिसत नाही आहात, तुम्ही लपले आहात। ज्याप्रमाणे तुमची घरामध्ये एंट्री झालेली होती, अख्खा महाराष्ट्र तुमच्याकडून अपेक्षा करत होता, म्हणजे अख्खा महाराष्ट्र वाटत होतं की संग्रामची एंट्री झालेली आहे, आता नक्कीच काहीतरी वेगळं पाहायला मिळेल, नक्कीच काहीतरी इंटरेस्टिंग पाहायला मिळेल। आणि महाराष्ट्राची जनता तर हे पण विचार करत होती की आता संग्रामची एंट्री झाली आहे तर अरबाजला तो धडा शिकवेल, अरबाजची चांगलीच मस्त जिरवणार, पण असं काहीच पाहायला मिळालं नाही। मला संग्राम एकदम फुसकी बॉम्ब वाटला। मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की संग्राम काहीच करणार नाही, आणि ज्याप्रमाणे संग्राम घरामध्ये शिरता बरोबर अरबाजला बोलत होता की आता तू माझा बळ बघणार आहेस म्हणून, पण संग्रामचा बळ कुठेच दिसला नाही। संग्राम मला फुसकी बाम वाटला। मला तर संग्राम फुसकी बाम आधीपासूनच वाटत होता, पण आता फुसकी बाम रितेशला पण वाटत आहे, आणि म्हणूनच रितेशने पण भाऊच्या धक्क्यांवर संग्रामला बोलले आहे की तुम्ही आता घरामध्ये मिस्टर इंडिया बनलेले आहात, म्हणजे तुम्ही शोधता सापडत नाही आहात। घरामध्ये तुम्हाला ज्या उद्देशाने पाठवलं होतं तुम्ही ते पूर्ण केलं नाही। महाराष्ट्राची जनतेने तुमच्याकडून खूप अपेक्षा केल्या होत्या, पण त्यांच्या अपेक्षा त्या अपुऱ्याच आहेत। मला माहिती आहे हा व्हिडिओ बघून काही लोकांना खूप जास्त त्रास होईल, खूप लोकांना राग येईल, कारण मी संग्रामला फुसकी बाम बोललेलो, कारण बिग बॉसच्या घरामध्ये मला तो फुसकी बामच वाटला, तर मी काय बोलू। आणि संग्रामने त्याच्या करिअरमध्ये जेवढी पण अचिव्हमेंट मिळवली असेल ते ठीक आहे आणि आय अप्रिशिएट, पण संग्राम ज्याप्रमाणे बिग बॉसच्या घरामध्ये आलेला आहे तर त्याप्रमाणे त्याला खेळायला पण पाहिजे होतं। आणि महाराष्ट्राचे डोळे पण संग्रामवरच होते, महाराष्ट्राची अपेक्षा पण संग्रामवरच होत्या की जसं संग्राम घरामध्ये शिरला तर नक्कीच संग्राम काहीतरी करणार, पण संग्रामने काहीच केलं नाही, आणि यामुळेच महाराष्ट्राची जनता संग्रामवर नाराज आहे। तसेच रितेश देशमुख पण संग्रामवर नाराज आहे। मला माहिती आहे हा व्हिडिओ बघून खूप लोक निगेटिव्ह कमेंट करणार आणि मला शिवाय पण देणार, पण सिरियसली मला तुमच्या निगेटिव्ह कमेंटचा अजिबातच इफेक्ट होणार नाहीये। कोणताही सदस्य असो, जर तो बिग बॉस मध्ये आलाय तर बिग बॉस मध्ये त्याला खेळावंच लागणार आहे, आणि त्याचा गेम पाहूनच त्यावर लोक जजमेंट करतील, त्यावर लोक त्याला वोट करतील। पण त्या व्यक्तीने रिअल लाईफ मध्ये खूप अचिव्हमेंट मिळवलेली असेल, आणि बिग बॉसच्या घरामध्ये येऊन त्यांना असं वाटत असेल की माझे फॅन मला वाजवतील, माझे फॅन मला वोट करतील, मी बिग बॉसच्या घरामध्ये काहीच नाही केलं तरी पण चालेल, असं होत नाही। हा बिग बॉस आहे, बिग बॉस मध्ये आपल्याला गेम खेळावाच लागतो। तुमची पर्सनल लाईफ बाहेर ठेवा आणि बिग बॉस मध्ये जसं खेळायचं असतं तसं खेळा। मी बोलत नाही की बिग बॉस मध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला भांडण करायला पाहिजे तेव्हाच तुम्ही दिसाल, असं काहीच नाहीये। अंकिता, प्याडी, अभिजित हे भांडण करत नाही तरी पण ते दिसत आहेत। या संपूर्ण आठवड्यामध्ये मला संग्राम अजिबात दिसला। संग्रामला सगळं शोधत होते की संग्राम नेमकं कुठे आहे, एवढा मजबूत काडीच्या माणसाला शोधायला लागत आहे, हीच खूप खंत होती। आणि यामुळे रितेशने भाऊच्या धक्क्यावर संग्रामची पण क्लास घेतली, संग्रामला पण बजावलाय की तुम्ही अजिबातच दिसत नाही आहात, तुम्ही मिस्टर इंडिया बनले आहात। यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।